हाय माझ्या ताईंनो, सगळ्याजणी कशा आहात? तर आज जो व्हिडिओ आहे ना ताईंनो, तर मी म्हणजे भाज्या कोणत्या करते आणि काय काय बनवते आज, नाश्ता काय बनवते मुलांसाठी, हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते. आणि सकाळच्या भाज्या आणि संध्याकाळी मग ट्युशनवरून मुलं येतात ना, तर मग त्यांच्यासाठी मग नाश्ता हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते. आणि पहिल्यांदा तर हे जे लांब वांगे दिसतात ना ताईंनो, तर या वांग्याची मस्त छान आणि मसालेदार मस्त काप करणार आहे मी तव्यावरचे. आणि अशा प्रकारे हे वांगे असे कट करायचे आणि पाहू शकता थोडे जाळे जाळे. आणि हे वांगे पण धुवून घेतले मी, छान स्वच्छ धुतले आणि मग ते पुसून मग त्याचे काप केले. आणि काप करताना माहीत आहे का, एवढे जे कट केले ना मी, तर ते कट केल्यानंतर मग त्याच्या मधात पण आणखी कट केले. आणि मग शेंगदाण्याचं कूट घेतलं, त्यात मग गरम मसाला, हळद, तिखट, मीठ, लसूण अद्रकची पेस्ट हे सगळं त्याच्यामध्ये टाकलं. आणि हे जे काप आहेत ना ताईंनो, तर हे काप तव्यावर जर केलं ना आपण तरी पटकन होतात झाकण ठेवून. एकदम इझी आहे ही रेसिपी, झटपट होणारी आणि सगळ्यांना आवडणारी. आणि हे वांग्याचे काप कसे कापले ताईंनो, हे तुमच्या लक्षात आलं असेल. मोठे थोडे मोठे मोठेच कट करायचे, वांग्याचे तुकडे मोठे करायचे. आणि त्या तुकड्याच्या माहीत आहे का, एकदम मधात आणखी एक कट मारायचा आणि त्याच्यामध्ये मग हा मसाला टाकायचा. आणि सगळा मसाला वगैरे भरत आहे मी. आणि हे जे वांगे आहेत ना ताईंनो, एकदम कोवळी कोवळी वांगे आहेत, त्याच्यामुळे मग पटकन शिजतात तव्यावर. एका वाफेवर झाकण ठेवलं ना, एखादं ताट वगैरे, तर पटकन शिजतात ते वांगे. अशा प्रकारे सगळ्या वांग्याच्या कापमध्ये ताईंनो मी मसाला भरला आणि तवा ठेवला गॅसवर आणि छान गरम पण झाला तवा. त्या तव्यावर टाकले तेल आणि मग त्याच्यावर माहीत आहे का, जे काप केले होते ना मी मसाला भरून, तर ते सगळे तव्यावर टाकले मी. याच्यावर ताट झाकण ठेवलं ना ताईंनो, तर वाफेने पटकन शिजतात. आणि पाहू शकता तुम्ही हे वांग्याचे जे काप आहेत ना, किती सुंदर दिसत आहेत. आणि जसे सुंदर दिसत ना ताईंनो, आणि तसेच टेस्टी पण आहेत ते. अप्रतिम लागतात जेवायला आणि तोंडी लावायला वगैरे खूप छान लागतात. आणि पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे ही वांग्याचे काप केलेले आहेत मी. आणि खूप छान झाले होते चवीला. आणि ताईंनो, पाहू शकता तुम्ही हे काप, वांग्याचे काप किती छान झाले. आणि यासाठी माहीत आहे का, कोवळे कोवळे वांगे पाहिजे छान आणि लांब पाहिजे. आणि हे काप इतके छान लागतात ना ताईंनो चवीला, खूप छान लागतात आणि तोंडी लावायला एकदम छान आहे ही रेसिपी. आणि एकदम सोपी, जास्त काही टेन्शन नाही, काही नाही, एकदम सोपी, आपण केव्हाही करू शकतो आणि 5 मिनिटात होते ही रेसिपी. पाहू शकता तुम्ही. आणि मुलांना पण आवडेल, आपल्याला पण. आणि मेन म्हणजे माहीत आहे का, प्रवासात जर जातो ना आपण, तर प्रवासात ही वांग्याचे काप आणि पोळी खूप छान लागते. कारण की प्रवासात सुकी भाजी पाहिजे ना, तर आम्ही हे नेत असतो ताईंनो. आणि मेन म्हणजे माहीत आहे का, हे माझ्या ताईची रेसिपी आहे. तिने मला माझ्यासाठी केली होती एकदा आणि तेव्हापासून मला एवढी आवडली ना, खूप आवडली. आणि मी पण करायला लागले आणि आमच्या घरी पण सगळ्यांना आवडते. आणि तुम्ही पण करून पाहाल ताईंनो, खरोखर खूप टेस्टी आहे ही. तर चला आता आम्ही जेवण करतो. आणि तर दुसरी भाजी केली ताईंनो मी, शाही पनीर मसाला. घरात शाही पनीर मसाला पण होता. आणि 2 टोमॅटोची प्युरी काढली मी मिक्सरमधून आणि मग छान ती होऊ दिली.
स्लो गॅसवर. आणि छान झाल्यानंतर मग तो जो मसाला आहे ना तो एका वाटीत दुधामध्ये भिजवून मग दुधामध्ये पूर्ण एकजीव करून तो मसाला पण त्या ग्रेव्हीमध्ये टाकला आणि ही भाजी पण खूप छान होते ताईंनो. मुलांना टिफिनवर वगैरे द्यायची असेल सकाळी सकाळी तर कारण की मसाला आपल्याला वाटावं नाही लागत, काही नाही, काहीच नाही. मसाला पण हा रेडीमेड मिळते, त्याच्यामुळे मग एकदम सोपी आहे ही भाजी करायला. तर पाहू शकता तुम्ही ग्रेव्ही तर एवढी पाहिजे, जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ पण नाही. तर हे टाकलं मी त्याच्यामध्ये पनीर आणि 1-2 उकळी आली ना तर आपली भाजी मग तयार होते. तर अशा प्रकारे आजच्या माझ्या ह्या दोन्ही भाज्या होत्या ताईंनो. आणि स्वयंपाक झाला माझा आणि मुलं पण आले ताई शाळेतून तेवढ्यात मस्त छान गरम गरम मुलांनी पण जेवण केलं. आणि पाहू शकता तुम्ही पनीरची भाजी किती छान दिसते आणि टेस्टी पण खूप झाली होती. तर दुपारी आमचं छान जेवण झालं ताईंनो, आराम पण झाला. पण मुलांचं माहीत आहे का खूप दिवसापासून चालू होतं मम्मी मोमोज कर म्हणून. तर म्हटलं चला आज मोमोज करते आणि ही रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करते. तर पहिल्यांदा मी माहीत आहे का मैदा भिजवला. मैद्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल हे पूर्ण एकजीव करून मग त्यात पाणी टाकलं आणि भिजवला मैदा. पहिल्यांदा ताईंनो मी मैदा भिजवत आहे कारण की जे मोमोचं जे स्टफिंग असते ना तर ते होईपर्यंत मग आपलं हे मैद्याचा जो गोळा आहे ना तो पण छान मुरल्या जाईल आणि नरम होईल, मस्त भिजल्या जाईल. त्याच्यामुळे मग मी पहिल्यांदा मैदा भिजवला. कांदा, पत्ताकोबी, 2-3 हिरव्या मिरच्या घेते मी, शिमला मिरची आणि गाजर एवढं चॉपरमधून काढते ताईंनो मी, कारण की याला बारीकच पाहिजे. आणि पायावर एवढं करून होते का आता बा. अशा प्रकारे ताईंनो शिमला मिरची, हिरवी मिरची 2-3 आणि पत्ताकोबी, कांदा, गाजर हे सगळं चॉपरमधून बारीक केलं मी, एकदम बारीक केलं. आणि आता हे स्टफिंग कसं करायचं तर 2-3 लसणाच्या कळ्या घेतल्या आणि अद्रक पण घेतलं, हे किसून घेतलं मी किसणीने छान, दोन्ही पण किसून घेतले आणि एकीकडे कढई पण ठेवली. आणि हे जे आहे ना स्टफिंग बनवताना ताईंनो फक्त आपल्याला मीठ आणि ब्लॅक पेपर पावडर म्हणजे आपली मिरेपूड आहे ना तीच पाहिजे, दुसरं काहीच टाकत नसते मी आणि यानेच खूप टेस्टी होते. पहिल्यांदा तेल टाकलं, नंतर मग अद्रक आणि लसूण टाकला किसून
आणि माहीत आहे का ताईंनो, ट्युशनवरून मुलं डायरेक्ट किचनमध्ये येतात की मम्मी काय बनवते, काय बनवतं आज, भूक लागली. मग त्याच्यामुळे माहीत आहे का, असं काही संध्याकाळी नाश्ता वगैरे केला ना तर मुलांना मग आणखी छान वाटते. आणि ब्लॅक पेपर पावडर आणि थोडंसं चवीपुरतं मीठ. आणि आजकालच्या मुलांना एवढं आवडते ना ताईंनो, खूप काही काही आवडते. जेवणापेक्षा माहीत आहे का, हे बाकीचंच खूप आवडते त्यांना. पण माझं काय ताईंनो माहीत आहे का, मी शक्यतोवर घरी करायचाच प्रयत्न करते. असं नाही की मला खूप काही येते, खूप चांगलं येते, अशातला भाग नाही आहे. पण जास्तीत जास्त मुलांनी घरचं खावं, हॉटेलचं टाळावं, यासाठी माहीत आहे का, मी घरी माझा नुसतं प्रयत्न चालू असते. मला एवढी काही परफेक्ट येत नाही आहे, पण माझा प्रयत्न चालू असते माझा, की हे करायचं, ते करायचं, जेणेकरून मुलांना हॉटेलमध्ये जायचं काम नाही पडलं पाहिजे किंवा मग काही ऑनलाईन वगैरे काही बोलवायचं काम नाही पडलं पाहिजे. पण खरोखर माझ्या आजचं मुलांना माझ्या एवढं आवडते ना, आजचे जे मोमोज होते ना, ते पण खूप आवडले मुलांना, खूप आवडले. आणि तुम्ही पण पाहू शकता ताईंनो, पीठ किती छान मुरलं गेलं, ते मस्त मुरलं गेलं. आणि चला आता आपण करूया मोमोज. आणखी एक वेळा छान मळून घेते पीठ आणि छोटे छोटे गोळे करते, कारण की छोटे छोटे गोळे केले ना तर आपल्याला साईज पण समजते आणि आपलं झटपट होते मग काम. त्याच्यामुळे मग पहिल्यांदा गोळे करून घेते सगळे. असे छोटे छोटे गोळे केले ताईंनो मी. आणि आता मोमोज करते. आणि स्टफिंग पाहू शकता ताईंनो तुम्ही, किती छान झालं हे बघ. आणि एकदम कलरफुल दिसत आहे, ऑरेंज, हिरवं, व्हाईट, लाल. हा झाला आपला मोमो. तर अशा प्रकारे शेप दिला ताईंनो मी मोमोजचा. कारण की प्रत्येक ठिकाणी पाहाल ना तुम्ही, वेगवेगळे शेप असतात, पण माहीत आहे का, आपल्याला ते दिसायला छान वाटतात, पण करायला बसलं ना तर आपल्याला ते शेप बिलकुल जमत नाही. पण हा एकदम सोपा वाटला मला, एकदम सोपा शेप आहे हा. त्याच्यामुळे मग मी असेच मोमोज बनवले, सगळे सगळे मोमोज बनवले मी अशी. आणि मग नंतर मग आपल्या इडलीचा जो कुकर आहे ना, तर इडली कुकरमध्येच ताईंनो मी स्टीम दिली मोमोजला. छान इडली पात्राला छान तेल वगैरे लावून मग त्याच्यात ठेवले एक 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 करून. आणि मग स्लो गॅसवर होऊ दिलं ताईंनो.
15 मिनटं झाले ताई. आता आपले मोमोज झाले असतील. आता एक काढून घेऊ आपण. ताईंनो, आपले मोमोज पाहू शकता किती छान झाले. हे बघा, गरम आहेत, चिटकले पण नाही. तेल लावलं होतं मी, त्याच्यामुळे ते चिटकले नाही आणि छान झाले, हुपले पण छान. चला तर आपण आता सर्व करू. चला तर ताईंनो, आपले मोमोज झाले तयार खायला. आणि असं काही आपलं मनासारखं झालं ना तर खूप छान वाटते. खूप मस्त स्टीम झाले मोमोज आणि टेस्टी पण झाले असतील. चला तर आपण आता मुलांना देऊ. आणि छान पण दिसत ताईंनो, पाहू शकता तुम्ही. तर आजच्या व्हिडिओला ताईंनो इथेच एंड करते मी. तर माझा व्हिडिओ आजचा तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा ताईंनो आणि शेअर करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.